यवतमाळमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात मागील 6 महिन्यात तब्बल 34 आदिवासी मुली बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. अल्पवयीन मुलींना परराज्यात नेऊन विकणं, देह व्यापारासाठी वापरणं तसेच मानवी तस्करीसारखा गंभीर प्रकार सुरू असल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी केलाय. विशेष म्हणजे हा प्रकार आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या मतदारसंघात घडत असल्यानं आदिवासी मुलीच असुरक्षित आहेत का असा सवाल उपस्थित केला जातोय. याशिवाय काही पोलीस कर्मचाऱ्यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचा गंभीर आरोप प्रफुल्ल चव्हाण यांनी केलाय. पाहूयात. खेळापूर मतदारसंघ, वणी मतदारसंघात मागील एक 6-7 महिन्यापासून असं लक्षात आलं की अनेक तरुणी, अनेक महिला अचानक बेपत्ता होत आहेत. वर्करने जेव्हा याचा तपास केला तेव्हा असं लक्षात आलं की त्यांच्या प्रेम प्रकरण असेल किंवा स्वइच्छेने घर सोडत आहेत. परंतु यामध्ये जेव्हा आम्ही अधिक खोलात गेलो तेव्हा हे प्रकरण केवळ स्वइच्छेने घर सोडण्याचं नसून यामागे एक ठरवून केलेलं एक सिंडिकेट म्हणा किंवा एक ज्या पद्धतीने ग्रुप काम करतो आहे असं लक्षात आलं. त्या प्रकरणात मागील एक 4-6 महिन्यापासून आम्ही मागोवा घेत होतो आणि असे याच्यामध्ये एक ऑडिओ क्लिप आमच्या हाती लागली. त्या ऑडिओ क्लिप अतिशय गंभीर आहे. त्याच्यातला संवाद अतिशय गंभीर आहे की कशा पद्धतीने या परिसरातल्या गरीब मुलींना आमिष दाखवून, पैशाचं आमिष दाखवून, त्यांना मोठमोठे स्वप्न दाखवून त्यांची मानव तस्करी करणे, 15 वर्षाच्या मुलीला 45 वर्षाच्या 50 वर्षाच्या पुरुषाला विकणे, त्याचं खोटं लग्न करून देणे, तिचं पुढे ह्युमन ट्रॅफिकिंग करणे असंही आहे. याच्यामध्ये लव्ह जिहादचा एक अँगल आला आहे. कारण या ऑडिओ क्लिपमध्ये असं लक्षात आलं की मजहर कुरेशी आणि त्याची मिसेस हे दोघं हे पूर्ण सिंडिकेट चालवत आहेत आणि या सिंडिकेटच्या माध्यमातून हिंदू मुलींचं धर्मांतरण करणे आणि त्यांना पुढे वेश्या व्यवसायात करणे अशी शंका यामध्ये उपस्थित होते आहे. पोलिसांना आम्ही काल भेटलो आहेत. मागील 2 दिवसापासून आम्ही याचा पाठपुरावा करत आहेत. परवा स्वतः मी रात्री 1 वाजता एका मुलीला वाचविलं, कारण त्या मुलीला रात्री तिची विक्री करत होते. 15 वर्षाची ती बालिका होती. राळेगाव तालुक्याच्या पिंपरी-दुर्ग येथील ती बालिकेला आम्ही रात्री 1 वाजता वाचवलं. त्यामुळे कदाचित तिचं आयुष्य आणि जीव आम्ही वाचवू शकल्याचं आम्हाला आनंद आहे. परंतु अशा अनेक बालिका आहेत की ज्या अजूनही या जंजाळात आहेत. त्या बालिकांचा शोध घ्यावा. आजपर्यंत किती यांनी विकल्या आहेत याचा तपास घ्यावा. ह्या सिंडिकेटमध्ये खूप लोक समाविष्ट आहेत. बंगलोरचे आहेत, ग्वालियरचे आहेत, मध्य प्रदेश आहेत, मुंबईचे आहेत, पुण्याचे आहेत. त्या सर्वांचा शोध घ्यावा. यांचे अकाउंट चेक करावे, यांचे मोबाईल चेक करावे, यांच्या घराच्या झडती घ्यावा असं व्हावं. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी या विषयाचा कसून तपास घ्यावा. जी ऑडिओ क्लिप आमच्या हातात आली आहे ती ऑडिओ क्लिप जर आपण ऐकली तर त्यातील संवादावरून लक्षात येतं की हे प्रकरण वर करणे केवळ बालविवाह एवढं नाही, ते याच्या पुढेही जाऊन बालविवाह सोबतच मानव तस्करी आहे. का पोरीचं काम घेऊन चालली म्हणतो तो पुण्याले. अच्छा एकटीच एकटीने तर काल 10 जणांना नेणार आहे. शुभम मामा चालला संग. शुभम मामा कोण? पोरी काढणारा. अच्छा कुठच्या आपल्याच गावातला आहे. हे इकडे राहते फुकटनगर मध्ये. अच्छा ते कल्याणी आत्या करते वाटतं ते काम. हो सोडलं का? नाही बाबा, म्हणजे आपल्याच गावात दिसते करा मोबाईलवर काम करत असते याईने. अच्छा असं आहे का? तिचे काम ते तिले जेल झालती ना ह्या कामासाठी. तर म्हणून ते फक्त मोबाईलवर करते, जात नाही कुठं. आता जर तिचं नील झालं ते तर जाते मग. अच्छा नवरा बाबा कल्याणी आत्याचंही लग्न दिलं तर करून कल्याणी आत्या निघाली होती ना. हो त्यानंच दिलं. हो का? खतरनाक काम आहे. तो बी करते का काम तसे? कोण? मजर कुरेशी नाही. हो ते मजरही करते. मला वाटलं नाही. पैसा किती भेटते मग, पण बदलू व्हायला लागते. तुला काय वाटतं चांगलं काम आहे? नाही मला चांगलं नाही वाटत बा. सांगत हा पैसा भेटते पण बदलू व्हायला लागते. अच्छा तिघ चौघच आहे का बघते म्हणजे पोरी विकते काढते? बापरे फक्त 3-4 रॉकेट आहे यांचं. बापरे तुला काय माहिती नाही या कामात. बापरे आता पुन्हा मात्या आहेत. बापरे किती सारे जण आहे सांगूच नको. मेन कोण आहे मग समजा? याच्यात मेन कोणीच नाही. सगळेच जण मेन आहे काम लावणारे. अच्छा हे इकडून पोरगी म्हणजे आता समजा माझ्या आईची पोरगी होती. पुन्हा मात्यानं कल्याणी आत्यानं काम लावलं.
घेऊन जावं लागते एका जणाला आधार कार्ड लावा लागते न तिथं. नकली आधार कार्ड माझ्या मम्मीचं आहे. हे इम्पॉर्टंट गोष्ट होई का मी सांगत आहे मस्त. सांग ना मग मी तो सांगतो ना. अरे मग सांगतो तुला मी. तर मम्मी चालली पुण्यात. अच्छा असं का. हो. या सिंडिकेटमधली समाविष्ट असलेल्या एका महिलेची ही मुलगी आणि तिचा मित्र या दोघांमधला हा संवाद आहे. या संवादातून असं लक्षात येतं की किती प्रकारचे अनेक 6, 7, 8 लोकांची ती नावं घेते आहेत वेगवेगळ्या गावच्या. ती स्वतः सांगते आहेत की याच्यामध्ये पैसा खूप मिळतोय परंतु बददुआ पण लागते असं ती मुलगी सांगते आहे. त्या मुलीला या विषयाची प्रचंड माहिती आहे, डिटेल माहिती आहे. ती सांगते की याच्यासाठी कसे नकली आधार कार्ड तयार करावं लागते, कसं हे रॉकेट काम करते, कशा पद्धतीनं मुलींचं ट्रान्सपोर्टेशन होतं, कसे खोटे दस्त तयार करावं लागतात आणि कोण काय काय काम करतं, मुली काढायचं काम कोण करतं, डिलिंग कोण करतं, मुली कुठे केल्या जातात, असा हा संवादाची हे आहे. पोलिसांना जर हा कदाचित आम्ही व्हिडिओ आमच्या हातात नसता लागला तर कदाचित हा प्रकरण पोलिसांनी केव्हाच संपवून टाकलं असतं किंवा दबल्या केलं असतं. परंतु याच्यामुळे आता याचं डिटेल चौकशी, डिटेल इन्व्हेस्टिगेशन होणं आवश्यक आहे. कारण हा अतिशय गंभीर आणि महिलांच्या, मुलींच्या सुरक्षिततेशी संबंधित मानव तस्करीचा मोठा विषय आहे. त्यामुळं पोलिसांवर आमचं विनंती आहे, त्यांच्यासोबत आमचा संवाद सुरू आहे आणि आशा आहे की पोलीस याच्या खूप खोलात जाऊन सर्व तपास करतील. पोलिसांनी किती गांभीर्य दाखवणं गरजेचं आहे कारण की यातला जो सस्पेक्टेड आहे त्याला देखील पोलिसांनी सोडल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पोलिसांनी किती गांभीर्याने केलं पाहिजे आणि वरिष्ठ स्तरावरून काय काळजी या संपूर्ण तपासासंदर्भात घेतली. याच्यामध्ये एक जो मझर कुरेशी जो मुख्य आहे त्याला पोलिसांनी काल चौकशी कामी ताब्यात घेतलं. दुर्दैवाने पोलिसामधल्या एका अधिकाऱ्याने, कर्मचाऱ्याने त्याला सोडण्याचं महापाप केलं. परंतु लगेच मग तो पांढरकवड्यातून तेलंगणा इथे पळून जात असताना पुन्हा त्याला सायंकाळपर्यंत अटक करण्यात आली. परंतु जर पोलीस प्रशासनातले काही कर्मचारी, अधिकारी अशा पद्धतीने या आरोपींना सहकार्य करत असेल तर 100% ही गंभीर बाब आहे आणि याच्यासाठी आम्ही त्या अधिकाऱ्याची तक्रार पण केली आहे आणि 100% त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आम्हाला शब्द दिला आहे. स्वतः आम्ही या विषयामध्ये मी आणि माननीय मदनभाऊ येरावार, आमचे आमदार आणि मंत्री डॉक्टर अशोकराव उईके या विषयाचा सतत क्षणोक्षणी पाठपुरावा करतात. CM ऑफिससोबत यांचं बोलणं चालू आहे, गृहविभागासोबत, आणि या संबंधात वरूनही आमच्यावर त्या पद्धतीचं मार्गदर्शन आम्हाला मिळत आहे, पोलिसांना सहकार्य होत आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये पोलीस गंभीर आहेतच, गृहविभाग गंभीर आहे आणि परंतु त्याचा तातडीने तपास व्हावा, पुरावे नष्ट करायच्या अगोदर हे सर्व हालचाली व्हाव्या एवढीच आमची अपेक्षा आहे. एकूणच हे जे सिंडिकेट तुम्ही म्हणताय यांनी आदिवासी मुलींना टार्गेट केल्याचं दिसून येत आहे आणि दुर्गम भागातील आदिवासी ज्या मुली आहेत, ज्या गरीब आहेत, यांच्यापर्यंत कुठल्या उपाययोजना, सरकारच्या ज्या उपाययोजना आहे किंवा आदिवासी विकास विभागाच्या उपाययोजना आहे त्या पोहोचत नसल्यानेच यांच्यापर्यंत असे रॅकेट पोहोचत आहेत. नाही, असं नाही म्हणता येणार. याचा आणि आदिवासी उपाययोजनाचा संबंध नाही आहे. आदिवासी समाज हा तसा भोळा भाबळा समाज आहे. आमचा मतदारसंघ हा आदिवासी बहुल आहे. याच्यामध्ये केवळ आदिवासीच मुली आहेत असं नाही, तर अनुसूचित जाती, दलित समाजाच्याही मुली मोठ्या संख्येनं आहेत. त्यामुळे हे लोन सर्व घरापर्यंत पोहोचलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कुठलीही कम्युनिटी नाही आहेत, परंतु जे आढळलं आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आदिवासी समाजाच्या मुली आहेत. त्यामुळे स्वाभाविक कुटुंब प्रबोधन हाच महत्त्वाचा विषय आहे. अशा व्यक्तींपासून दूर राहणे. अनेकदा मायबापसुद्धा पैशाच्या आमिषाला बळी पडत आहेत असे दिसत आहेत. म्हणजे कालचं जे प्रकरण, ज्या मुलीला आम्ही वाचवलं त्या मुलीची आईसुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट दिसते आहे प्रथमदर्शनी. त्यामुळं केवळ आदिवासी समाज नाही, दलित समाज पण आहेत, इतरही समाजाच्या मुली आहेत की ज्या याच्यामध्ये गायब झाल्या आहेत. काल तशी आम्हाला तक्रार देण्यात आलेली आहे. त्यामध्ये मागील वर्षभराचा आपण रेकॉर्ड पाहिला असता राळेगाव मतदारसंघातील बऱ्यापैकी मुली जेवढ्या मिसिंग झालेल्या होत्या किंवा किडनॅपिंगचे गुन्हे दाखल होते ते सर्व मुली आलेल्या आहेत. एकच प्रकरण फक्त राहिलेले आहे आणि ती सुद्धा आपल्या एका प्रियकराबरोबर गेल्याबाबतची पोलिसांना माहिती आहे. धर्मांतरण आणि काल एक ऑडिओ क्लिप अशा स्वरूपाची प्रसारित झालेली होती. ती ऑडिओ क्लिप पोलिसांपर्यंत मिळाली. त्याच्यामध्ये जेवढ्या आरोपींचं नाव आहे, त्यात महिला आरोपी असतील किंवा पुरुष असतील, त्या सर्वांना पोलीस स्टेशनला बोलून, राळेगाव पोलीस स्टेशनला आपण सखोल चौकशी केलेली आहे आणि आतूनही ती करीत आहोत. याच्यामध्ये जेवढ्या आरोपी, त्यात 2 प्रकारचे गुन्हेगारांच्या टोळ्या दिसल्या. एक महिला आहेत आणि एक दुसरे पुरुषांचे आहेत. यांचे अलग आहेत. परंतु हे गुन्ह्याचं प्रकार म्हणजे असं आहे की मुलींना भरीस घालून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी लग्न लावून देणं
आणि लग्न त्याच्यासाठी पैसे कमवणं आणि ह्या मुली 15-20 दिवसांनी परत माघारी आल्यानंतर पुन्हा सासरी न जाणं अशा स्वरूपाचं आहे. आणि ह्याच्यावरून काही ठिकाणी म्हणजेच जालन्यामध्ये टेंभुर्णी या ठिकाणी एक फसवणुकीचा गुन्हाही दाखल झालेला आहे. अशा स्वरूपाचं हे रॅकेट आहे. राळेगावमध्ये नेमका कोणता गुन्हा दाखल करण्यात आला? काल 1-2 दिवसापूर्वी अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावला जात आहे अशा स्वरूपाची पोलिसांना तक्रार आली होती. पोलिसांनी इमिजिएट राळेगाव पोलिसांनी इंटरव्ह्यू करून सदरचा विवाह थांबवलेला आहे. बालविकास अधिकारी यांच्या तक्रारीवरनं सदरचा गुन्हा आपण दाखल केलेला आहे. 5 आरोपी याच्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी मानवी तस्करी किंवा अल्पवयीन मुलींची उचलून पळून नेणे आणि तस्करी करणे असा सुद्धा एक आरोप यात करण्यात आला. सदरचं प्रकरण गंभीर वाटतं आणि त्याच्या अनुषंगाने आपण सखोल चौकशी करीत आहोत. परंतु प्रथमदर्शनी तरी मुलींची लग्न लावून देणं आणि परत त्याच्यातून फसवणूक करणं हे सध्या दिसून आलेलं आहे. बाकी अँगलही आपण सखोलपणे तपासत आहोत. सर, यातील एक जो संशयित आरोपी आहे मजर कुरेशी, याला पोलिसांनी सोडून दिल्याचा देखील आरोप त्यांनी केलेला आहे. काय यात? सदरचा आरोपी चौकशीसाठी बोललेला होता आणि त्याच्यापूर्वीचं जे गुन्हेगारी पार्श्वभूमी त्याची पाहता आपण त्याला 170 प्रमाणे प्रतिबंध कारवाई केलेली आहे. तो रात्रीपासून पोलिसांच्या ताब्यात आहे. चौकशी चालू आहे.